पाटिल डीसीपी वहाँ बुलाता है, वहाँ पाटिल सैनिक भेजता है, ये ठीक नहीं है। दाखवा तुम्हाला लेटर दाखवा आम्हाला, लेटर दाखवा आम्हाला। मित्रांनो, मी ॲडव्होकेट अमोल मेंढे, रायटाउन 2 इथे झेंड्याचं प्रकरण मागील 1 महिन्यापासून सुरू आहे। आज पोलीस प्रशासनाने इथे येऊन कुठलाही लेखी ऑर्डर न दाखवता इथे झेंडा उपडून काढलेला पंचशील झेंडा, त्या झेंड्याच्या संदर्भात, झेंडा उपडण्याच्या संदर्भात मी इथल्या पोलिसांना प्रश्न विचारतोय, या प्रश्नाचं कोणीही उत्तर देत नाहीये। मॅडम, आपलं नाव काय? सपना आनंद निरंजने। झेंडा जो काढला कुणाच्या ऑर्डरने काढला मॅडम? ऑर्डर आहे तेव्हाच काढला ना। पण इथं तुम्ही काढताना इथं तुम्ही कुणाच्या सोबत काढताना कुणाला तुम्ही ऑर्डर दाखवला किंवा तहसीलदार हजर होते, तहसीलदारांनी कुणाला ऑर्डर दाखवला, कुणाला दाखवला? तुम्हाला जे काय म्हणायचं तुम्ही पोलीस बरं, पोलीस स्टेशन नाही, माझं ते म्हणणं नाही, माझं म्हणणं समजून घ्या। माझं एवढं म्हणणं आहे की तुम्हाला ज्यावेळेस इथं पोलीस प्रोटेक्शनसाठी बोलावण्यात त्याला कोणी बोलावलं? हा, आम्हाला आदेश दाखवा, पण आदेश आमच्या एका कुठल्याही व्यक्तीला न दाखवता झेंडा काढण्याची कारवाई कशी काय झाली वा, असं माझं म्हणणं आहे। आम्हाला तिथे कशाला बोलवलं? नाही, ते आपण तो प्रश्न आपण डीसीपीला विचारू। डीसीपी तर बाहेर निघायची तयारीच तो डीसीपीला आता जाऊ ना आपण, त्याच्याकडे डीसीपीकडे जाऊ। त्याला दोन आम्हाला पासून टाकल्यासारखं ऑर्डर बोलवता ना मॅडम, बोलवून घ्या। नाही, इथे एकांना नाही दाखवतो, तुम्ही कसं काय काढू शकता? इथे एवढे लोक आहे, पब्लिक आहे, त्यांना दाखवायला नाही, ऑर्डर दाखवायला पाहिजे ना, ऑर्डर दाखवायला पाहिजे होती। आम्ही थोडी म्हणतो की तुम्ही झेंडा नका काढू, ऑर्डर दाखवा। नाही तर तहसीलदारांना बोलवा इथं, मॅडम तहसीलदारांना बोलवून घ्या। आणि आम्ही जे कंप्लेंट दिली आहे पोलीस स्टेशनला, त्याच्यावर काय कारवाई केली ते नंतर बघू। हे सगळे इथं पोलीस प्रशासन पूर्ण जवळपास 50 पोलिसाच्या वर इथे उभे आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की झेंडा तोडण्याची परवानगी तहसीलदारांनी दिली, आम्ही फक्त इथे प्रोटेक्शन म्हणून आलेलं आहे, पण तहसीलदार इथे दिसत नाहीये। तहसीलदाराचा कुठलाच व्यक्ती किंवा प्रशासनाचा कुठलाच व्यक्ती इथे नाही आहे हजर। पोलिसांपैकी अधिकारी कुणीही हजर नाही आहे। म्हणजे MIDC पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोकुळ महाजन साहेबांना मी आता थोड्या वेळापूर्वी फोन केला होता, पण त्यांनी कदाचित माझ्याशी बोलणं उचित समजलं नसावं म्हणून त्यांनी फोन कापलाय।